तुमच्या सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. आणि वाजलेत 12:30 सकाळचे म्हणजे दुपारचे आणि जस्ट आता फ्रेश झालेलो आहे. आणि आज आहे मंगळवार आणि आज उपवास आहे. तर सगळ्यात पहिला गावदेवी आईच्या देवळात जाऊया. आता ढोकाळीला काय जायला भेटणार नाही एकवीर आईच्या देवळात, कारण जास्त वर देऊळ बंद होईल. तर आता गावदेवी आईच्या देवळात जाऊ, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊ, मग घरी येऊन बघू काय आहे आपल्याला उपवासाचं फराळ. आणि मग आजच्या चांगल्या दिवसाची सुरुवात करू. आणि जो आजच्या दिवसाचा रुटीन असेल तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल गाईज. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जो रुटीन आहे तो तुम्ही बघा आजच्या दिवसाचा. तर या तर गाईज तर आता निघालो आहे गावदेवी आईच्या देवळात. जाऊन दर्शन घेऊन येऊया घरी आणि मग बघू काय खाऊया फराळाचं. थोडा बल्की खायला लागेल म्हणजे प्रोटीनवालं, कारण जिमला जायचं आहे. तर चला. हे काय कोणी रुमाल ठेवले. तर गाईज झालेलं आहे आई माऊलीचं दर्शन घेऊन. आणि दिदीचा फोन आला आता, बोलते काहीतरी नाश्त्याला घेऊन ये मला. तर ती बोलते काय मेदूवडे वगैरे घेऊन ये. तर आता तिला काहीतरी घेऊन जाऊया आपण. आणि माझ्यासाठी पण काहीतरी फराळाचं घेऊन जाऊया. बघू, फ्रूट्स पण संपलेत घरात. चला. काहीच मेंदूवडावाला तर नाही आहे त्याच्या जागेवरती. तर आता आलो आहे गावात धक्क्याच्या साईडला. बघू तिथं काय भेटते का नाश्ता. त्या साईडला असेल काय ना काय. तिथं पण काहीच नाही भेटलं, सगळं बंद झालेलं आहे नाश्त्याच्या दुकानं. 1 वाजता कुठं नाश्ता भेटणार आहे. तर आता फराळाचाच काहीतरी घेऊन जाऊया, वेफर वगैरे घरी. तरी पण बघतोय मी आजूबाजूला काय भेटला तर घेऊन जातो, नाहीतर मग असं नॉर्मल काहीतरी आपण फराळाचं घेऊन जाऊया. चला. तो गाईज फायनली एक दुकान भेटलंय चालू. सगळं डोसे बनतात आणि इथं मेदूवडे पण आहेत. तर आता जाऊया घेऊन पार्सल आपल्या घरी. या नाश्ता करायला. हे माझं फक्त हे 3च वस्तू आहेत. हे बाकी दीदी, मम्मी ना काकू, त्या लोकांचा नाश्ता आहे. मेंदूवडं भरपूर शोधल्यानंतर आपल्याला भेटलेत. तर आता नाश्ता करून घेऊया आणि मग आपण जाऊया जिमला थोड्या वेळात. चला. आता मी निघालो आहे जिमला जाण्यासाठी. आणि पाऊस कसला भयानक पडतोय. अर्धा 1 तास झाला पाऊस पडतोय, खतरनाकवाला. अर्धा तास झाला पडतोय. हे बघा, गाडी नाही नेत आहे, छत्री घेऊन जायला लागेल. भरपूर दिवसानंतर चालत जाम डेंजरवाला पाऊस पडतोय बघा. आता जाऊया चालत जिमला. चला. सी द क्लायमेट. 1 नंबर क्लायमेट आहे गाईज. खूप म्हणजे खूप भारी वातावरण. आणि खूप दिवसानंतर असं पैदल चालायची आपल्याला कंटाळा येतो. पण आज मन झाला, बोलो चला चालत जाऊया जिमला. पॅन्ट जराशी भिजली खालून आत्ताच. काय ना, जस्ट आपल्या मेन रोडवरच जिम आहे. चला. झालंय वर्कआउट कंप्लीट. आणि आता निघूया आपण घरी जाण्यासाठी गाईज. चला. गावात बघा केलावाला दिसला. आता केला घेतोय कारण उपास आहे आज. जिमवरून घरी गेला काहीतरी खायला. आता 1 डझन घेऊ ना, जाऊ घरी. ना गाडी ना आणले, चालत जायचं आहे ना. पाऊस पण थांबलेला आहे आता. तर चला घरी. केला खात घेतला आहे आणि दिदी बसले जेवायला 3 वाजता. तर तारक मेहता लावला. आणि आपल्याला आता फ्रेश होऊन जायचं आहे. एक काम आहे तिथं. दीपेश नानाचा फोन आला, बोलतो माझ्याबरोबर जरा चल. तर आता त्याच्याबरोबर जाऊन येऊ आपण. चला. गाईज आता पहिले चाललो आहे समूला क्लासला सोडायला. झोपला होता 4ची क्लास आणि 4:45 इथंच वाजले. आता लेट झाला आहे त्याला. तर सोडून येऊया घरी. मग कपडे चेंज करून आपण जाऊया दीपेश नानाच्या बरोबर. तो पण यायला लागला आता घरी. चला गाईज बघा, आता झाले समूला सोडून. आणि आता आम्ही चाललो आहे काल्हेरला. जरा काम आहे म्हणून. आणि क्लायमेट 1 नंबर आहे गाईज आजचा. फुल भारी एकदम वाला वातावरण, थंड
शांत शांत. शाळेतली पोरं पण घरी आहे. हा ना, शाळेतली पोरं पण घरी आली, आम्ही पण जिमला जाऊन आलो. आणि पोराच्या बिनकामातून फिरायला मोकळा झालो. आम्हाला कामधंदाच आहे. हा, तर चला जाऊ काल्हेरला. जो काय काम आहे तो आवरूया. आणि हे बघा आपला सबस्क्रायबर, छोटा सबस्क्रायबर. छोटा फॅन. हा, मला बोलतो तुझे ब्लॉग बघतो दादा, मी बोलतो लाईक कर. अरे तर गाईज बघा, नवीन गाडी आणि याच कामासाठी आम्ही गेलो होतो. मला पण नव्हतं माहिती, तर आता मला समजलं का गाडी नवीन आणायची होती, त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर दीपेश नानाचा मोठा भाऊ मंदार नाना, त्याचा आज वाढदिवस आहे, तर यांनी त्याच्यासाठी सरप्राईजमध्ये ही गाडी घेतली. तर त्याला अजून माहिती नाही, तर मला बोलतो तुझ्या घराखाली ठेव, मग संध्याकाळी त्याला आपण सरप्राईज देऊया. चलो अभी घर पे पोचलो, घराखाली बघा. आज खूप दिवसांनी आलोय आमच्या घराच्या टेरेसवरती. हॅलो गाईस. पियुष आमाई, आमच्या आत्याचा मुलगा आहे पियुष, आणि हा आमचा प्रायव्हेट टेरेस आहे. बघा किती मोठा टेरेस आहे बघा आमचा गाईस. इथे कोणाचा काय हक्क नाही, सगळे फक्त आमच्या फॅमिलीचीच बिल्डिंग आहे बोलण्यावरती. आमचाच आहे हा टेरेस. काही पण कार्यक्रम वगैरे करण्यासाठी बघा किती स्पेस आहे आम्हाला. आता लवकरच कायापलट, आणि इथे मेट्रोचं काम चालू आहे. कारशेड बनतोय, तुम्हाला एक दिवशी जाऊन दाखवेल मी. पूर्ण 40 एकर जास्तच आहे जागा, ती खाडीची जागा आहे बघा. गाईज आपल्याला आता हॉस्पिटलला जायचं आहे काल्हेरला, कारण यासाठी एक आपले राजू नाना आहेत, त्यांच्या पायाला थोडा मार लागला आहे. तर नाना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, तर नानालाच बघायला जायचं आहे. जरा नानाची तब्येत कशी आहे विचारून येतो, भेटून येतो नानाला. त्याच्यानंतर मग आपण घरी येऊन उपवास सोडूया. आणि दीपेश नानाचा पण फोन आला होता, बोलते बड्डेला बोलवतो तुला. मी बोललो चालेल, चल फोन आला तर आपण जाऊया. नाही बोलायचं नाही, बोलवतात आपल्याला तर स्वतःहून. तर चला आता आपल्या राजू नानाला बघून येऊया, कशी तब्येत काय त्यांचं विचारून येतो मी. चला. गाईज आता आलोय नानाला भेटून, तर आता घरी जाऊन उपवास सोडवायचा आहे. तर चला जाऊया घरी आणि उपवास सोडूया. मंगळवारचा दिवसभराचा आत्ताचा. चला दाखव तुम्हाला काय काय बनवलं आहे मम्मीने उपवासासाठी स्पेशल. तर गाईज उपवास सोडवायला घरीच चाललो होतो, तेवढा दीपेश नानांनी परत फोन केला, बोलते मंदार नानाचा बड्डे करायचा आहे, तर बोलतं घरी ये. तर आता फोन केला आहे, तर चला आपण जाऊया, बड्डे सेलिब्रेशन करून मग उपवास सोडायला येऊया. केक वगैरे कट केल्यानंतर. तर आता चाललो आहे परत गावात मी बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. लाकडाची पेटी आहे, बघ ना तू काय आहे. काम गाडी काय गाडी तर गाईज बड्डे बॉयने गाडी बघितलीच नव्हती, तर आता दाखवायला आणले गाडी, त्याला सरप्राईज दिलं. बघा किती खुश आहे. असंच सरप्राईज भेटल्यावर सगळे खुश होतात, एकदम आवडीचं जे पाहिजे ते. आता पूजा झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता नारळाव गेम आहे. आता सगळी नारळ फुटल तेव्हा सगळी गेम होईल. चला गणपती बाप्पा. जय महाकाल. नारळाव गेम आहे.
वाघ नारळाच गेम आहे. नारळ बघू शकता तुम्ही कशा फुटले आता एकदम परफेक्ट. माझ्या हातांची तसाच पडते. गणपती बाप्पा. आता तोडायला तयार. गाडीची पूजा झाल्यावर आता बघा आम्ही आमच्या गाल्यात आहे खाली, घराच्या खाली कॅरम खेळायची तयारी. पण मी अजून उपवास नाही सोडवला, तर मला आता पहिले उपवास सोडायला जायचं आहे. काही उपवास सोडवल्यानंतर मग आपण भेटूया. पहिले घरी जातो. तुझ्यासाठी तू 12 चांगले टक्के पाडायला पाहिजे म्हणून. नाही ऍडव्हान्स मध्ये रे, ऍडव्हान्स मध्ये. काय चाललंय ऍप्स नाही आले अजून. काय या उपवास सोडायला जेवायला बसलो होता मी दिवसभराचा. तर भाजी आहे, 2-3 भाज्या होत्या पण मला त्या आवडत नाही म्हणून मी एकच भाजी घेतली. चपाती आहे, मिरची घेतले आणि हा थोडासा केक घेतलेला आहे मी. तर आता चला उपवास सोडूया आपण दिवसभराचा, मग भेटूया. तर गाईज झालेलं आहे आता माझा जेवण आणि आजचा दिवस पण आता ऑलमोस्ट संपलेला आहे. आणि आता ब्लॉग पण आपण संपूया. तर जो आजचा रुटीन जो होता, काय काय केलं दिवसभरात, ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं. आता भेटूया आपण उद्याच्या नवीन फ्रेश दिवसाला फ्रेश ब्लॉगमध्ये. तर चला गाईज, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. चला.